नमस्कार दर्शकों, मैं हूं अंजनी कुमार मिश्रा। आवाज़ इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र में बीड जिले के मसाजोग गांव में सरपंच संतोष देशमुख की हत्या के विरोध में राजनीति गर्मा गई है। पक्ष और विपक्ष में आरोप प्रत्यारोप का दौर जारी है। विपक्ष सरकार पर हमलावर है। विरोध जताने के लिए बीड में विपक्ष द्वारा मूक मोर्चे के जरिए महामार्च आंदोलन किया गया है। बीड जिले के मसाजोग गाँव के सरपंच संतोष देशमुख की हत्या को लेकर महाराष्ट्र में राजनीति गर्मा गई है। लगभग 20 दिन बीत गए, लेकिन आरोपी अभी भी फरार है। विपक्षी गठबंधन महाविकास आघाड़ी को लेकर सत्ता पर काबिज महायुति सरकार पर तरह तरह के गंभीर आरोप लगा रहा है। विपक्ष महायुति के सहयोगी एनसीपी अजीत गुट के नेता और कैबिनेट मंत्री धनंजय मुंडे सहित बीजेपी नेता पंकजा मुंडे पर भी कई तरह के गंभीर आरोप लगा रहा है और इस्तीफे की मांग कर रहा है। वहीं आज बीड में विपक्ष द्वारा विरोध जताने के लिए महामार्च का आयोजन किया गया है। इस महामार्च में एनसीपी शरद पवार पार्टी के अध्यक्ष शरद पवार सहित सभी प्रमुख विपक्षी दल आंदोलन में शामिल हैं। संतोष देशमुख हत्याकांड को लेकर महायुति की सरकार को घेरने की विपक्ष की योजना है। वही मराठा आंदोलन की मांग कर रहे मनोज जरांगे की मूक आंदोलन में शामिल हैं। ये मोर्चा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर चौक से शुरू हुआ है और जिलाधिकारी कार्यालय तक जाएगा। मूक मोर्चे का समर्थन कर रहे मनोज जरांगे पाटिल ने बीड के लोगों से और मराठा समाज से आंदोलन में शामिल होने का अनुरोध किया है। वहीं पक्ष और विपक्ष दोनों पर राजनीति छोड़ मार्च में शामिल होने का अनुरोध किया है। वहीं मुख्यमंत्री पर आरोपियों का समर्थन करने का आरोप लगाते हुए एक्शन मोड में आने की मांग की है। तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनंच मोर्चा आहे आणि एवढ्या मोठ्या जनतेच्या वतीनं मोर्चा असल्यामुळं आज त्या संतोष भैया देशमुखांच्या लेखीनं हाक दिलेली की माझ्या बापाच्या न्यायासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं। माझी बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना सगळ्या जनतेला सुद्धा आणि सगळ्या मराठ्यांना हात जोडून विनंती, एकानं पण घरी थांबू नका। सगळ्यांना आजचे दिवस कामं बाजूला सारा, आपल्याला आपल्या लेकीनं हाक दिली, त्या लेकीच्या हाकेला ओ द्यायचा आहे आणि सगळ्यांनी सहकुटुंब त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय। तातडीनं सगळ्यांनी कामं बाजूला सारा आणि मिळेल त्या वाहनानं सगळ्यांनी बीडकडे या, कारण 11 वाजता तो आक्रोश मोर्चा निघतोय। तर सरकारला तर या मोर्चामुळे जाग येईलच, नाही आली तर त्यांना जाग मात्र आम्ही आता आणणार आहे। संतोष भैयाला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही, एकही, आणि कोणाचा पण बाप आडवा येऊ दे, मॅटर मात्र संतोष भैया देशमुखांचा आम्ही दबू देत नाही, कोणी पण येऊ दे। आम्हाला वाटल की सरकार जाणून बुजून न्याय देत नाही, आरोपीला लपवतंय आणि आरोपीच्या नेत्याला सुद्धा पाठीशी घालतंय, त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे बघू। आरोपींचं संरक्षण सरकार करते। आता 2 मिनिटं लागतात ना मग सापडायला। एवढ्या मोठ्याल्यात मला काल कुठंतरी टीव्हीवर ऐकायला मिळालं की पळून गेलं बाहेर देशात। तुम्ही इंटरपोलला अमक्या काही असतात ना तुमच्या त्या एजन्सी, त्यांना कळविलं असेल ना परदेशात पळून जाऊ नये म्हणून। वहीं सामाजिक कार्यकर्ता अंजनी दमानिया ने धनंजय मुंडे का इस्तीफा मांगते हुए 3 आरोपियों की हत्या का सनसनीखेज दावा किया है और हत्या को लेकर सबूत के तौर पर वॉइस कॉल का जिक्र करते हुए राजनीतिक गुंडागर्दी का आरोप लगाया। अंजनी दमानिया ने सरकार को अल्टीमेटम देते हुए कहा कि जब तक आरोपी नहीं पकड़े जाएंगे आंदोलन जारी रहेगा। चिकन खायला घालतात, दारू पाजतात, हे जेव्हा ऐकलं होतं, कारण हे 2012-13 बद्दल बोलते, तर कुठेतरी हे राजकीय लढा आहे का यांचा? तर माझा तसा नाही आहे, कारण मला जेन्युइनली वाटतं की हे सगळं संपायला हवं, ही दहशत संपायला हवी आणि हे जी गुंडागर्दी जी आली आहे राजकारणात ती कुठेतरी संपायला हवी। आता हे जे ठिय्या आंदोलन आहे ते हे सर्व दहशत संपवण्यासाठी असणार आहे की नेमकी काय मागण्या या ठिय्या आंदोलन? आमच्या मुख्य मागण्या 2, एक देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी वाल्मिक कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा, हे 2च मुद्दे घेऊन आम्ही बसलोय। जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शहनिशा होणार नाही आणि ते जे 3 आरोपी आजपर्यंत फरार आहेत, 3 आणि +1 जे सुरेश दस सारखे आका म्हणतात, तर ते व्यक्ती वेळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालू ठेवणार आहे। धन्यवाद। आंदोलन कुठे असणार आहे, स्वरूप कसं असेल? कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार आहे, कारण कलेक्टर हा जिल्हाधिकारी हा सुप्रीम अथॉरिटी एका जिल्ह्याचा असतो, त्याच्या समोरच तिथे आम्ही बसून हे आंदोलन करणार आहे। कारण SP ऑफिसकडे बसून आत्ता उपयोग नाही, कारण SPंकडनं हा तपास आता CIDकडे दिला आहे, त्यामुळे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसून उपयोग नाही। आणि ॲज इट इज ते व्यक्ती अतिशय चांगले आहेत, चांगलं काम करतायत, तर
त्यांच्या समोर आंदोलन करून त्यांना डिमोटिवेट करण्यापेक्षा आपण जिथे मागता येईल तिथे ते मागितलं पाहिजे, म्हणून कलेक्टर ऑफिस खरं तर मागील काही दिवसापासून या ठिकाणी ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या. पहिल्यांदा SIT, CID चौकशी, हे सगळे वेगळे लोक येत आहेत, अनेक मागण्या करत आहेत. त्यामुळे कशामुळे हे सगळं होत आहे असं वाटतंय मला तुम्हाला? तर ही चौकशी रामायणच काय आहे हे कळत नाही. कारण सगळीकडे आपण बघतो कुठलीही दुर्घटना घडली, काहीही झालं, कुठलीही घटना घडली तरी सुद्धा पहिला डायलॉग असतो की त्याची चौकशी होईल, उच्चस्तरीय चौकशी होईल. तर कुठेतरी असं वाटतं की उच्चस्तरीय चौकशी किती काळ तुम्ही करणार आहात? आत्ता पण मुख्यमंत्र्यांनी जी उच्चस्तरीय चौकशी SIT होईल असं सांगितलं, अशा SITया जे सिंचन घोटाळ्यात झाल्या होत्या, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाल्या होत्या, एवढं मोठं बदलापूरचं जी घटना घडली इतकी दुर्दैवी होती, त्याच्यात सुद्धा चौकशी झाली. पण साध्य काय झालं? कोणाला अटक झाली? कोण जेलमध्ये गेलंय? तर काहीही होत नाही. हे लोकांच्या डोळ्यात धूळपेक करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं, त्यातनं साध्य काही होत नाही. म्हणून जोपर्यंत ठिय्या आंदोलन देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही. यांना या जन्मी कोणी अटक करणार नाही, माझ्याकडनं लिहून घ्या. वहीं बीड़ मामले को लेकर महायुति में शामिल बीजेपी और एनसीपी अजित गुट के बीच आरोपी को लेकर नेताओं के बीच आरोप प्रत्यारोप के चलते कलह की स्थिति पैदा हुई है। वहीं इस पूरे मामले पर पक्ष का हाथ है या विपक्ष का, ये तो CID जांच के बाद ही पता चल पाएगा।